नमस्कार. शहादा पालिकेचे चित्र स्पष्ट. नगराध्यक्ष पदासाठी 6 तर नगरसेवक पदासाठी 165 उमेदवार रिंगणात. माघारीनंतर आता प्रचाराचा धुराळा उडणार. नगराध्यक्ष पदाच्या 5 तर नगरसेवक पदाच्या 34 इच्छुकांची माघार. के.डी. पाटील व आनंदा पाटील यांची अपक्ष उमेदवारी कायम. दुरंगी तिरंगी लढती रंगणार. शहादा पालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा अंतिम दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला. दिवसभर चाललेल्या राजकीय घडामोडी आणि मनधरणी नाट्यानंतर अखेर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. आजच्या अंतिम दिवशी नगराध्यक्ष पदासाठी 5 तर नगरसेवक पदासाठी एकूण 34 जणांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे आता नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी 6 उमेदवार तर 14 प्रभागांमधील नगरसेवक पदांसाठी एकूण 165 उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावणार आहेत. माघारीची मुदत संपल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी 6 प्रमुख उमेदवार मैदानात उरले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मकसूद खाटीक, जनता विकास आघाडीचे अभिजित मोतीलाल पाटील, भारतीय जनता पार्टीचे मकरंद नगीन पाटील, MIM चे साजिद पिंजारी आणि अपक्ष म्हणून आरिफ मासूम पिंजारी व महमूद शेख यांचा समावेश आहे. या सर्व दिग्गजांमध्ये होणाऱ्या लढतीमुळे शहराचे राजकीय वातावरण चांगले तापले आहे. प्रभागांमध्ये दुरंगी तिरंगी आणि बहुरंगी लढती तर दुसरीकडे नगरसेवक पदासाठी 14 प्रभागांमध्ये 165 उमेदवार नशीब आजमावत आहेत. विशेष म्हणजे पक्षाचे तिकीट न मिळाल्याने रणनीतीचा भाग म्हणून काहींनी बंडखोरी केली होती. त्यापैकी माजी नगरसेवक के.डी. पाटील यांनी प्रभाग 13 मधून तर आनंदा पांडू पाटील यांनी प्रभाग क्रमांक 14 मधून आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. तर आजपासून अधिकृत प्रचाराला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्ष अपक्ष उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन संपर्क साधण्याचे सूक्ष्म नियोजन केले आहे. येत्या काही दिवसात प्रचार फेऱ्या, कॉर्नर सभा, दिग्गज नेत्यांच्या सभांनी शहादा शहर गजबजून जाणार आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी कृष्णकांत कनवारिया, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व मुख्याधिकारी साजिद पिंजारी आणि अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार दीपक गिरासे हे काम पाहत आहेत. KTN न्यूज नेटवर्क, शहादा.